सुप्रभात मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आज मोहम्मद तलाव दौलताबाद येथे. करतो ना. जरा आणि पक्ष्यांचा थवाही दिसतोय वरती, तुम्हाला दिसतोय का बघा. वा, झूम करतो. आपण आलेलो आहे तलावाच्या साईडने वरती, जे बोटिंग आहे त्याच्या अपोजिट साईडने वरती आलो आहे. आणि आपण आता हे तलावाला पूर्ण राऊंड मारणार आहे, जिकडून आपल्याला जागा भेटेल त्या साईडने. आम्ही आता डोंगराच्या भरपूर साईडने आलो आहे, जिकडून धबधबा दिसतो आपल्याला पलीकडे साईडने आलेला. आणि हा जो तलाव आहे मोमबत्ताचा, जो की पाणी खूप आहे इथे. आणि असंच आपण आता साईडने पुढे जाणार आहोत. तो पलीकडा कोपरा दिसतोय तुम्हाला, बस त्या साईडला आपण जाऊया. मोरचा आवाज येतोय तिकडून. तलावाच्या मधल्या जो पॉईंट आहे तिथं आलो आहे मी, जिथं की एक फोटोशूटसाठी पॉईंट छान आहे. आणि सगळे आता फोटोसाठी थांबलेले आहेत. मच्छी आहे का? पुढे यावं लागल. बर बर. टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेला तू का रे? सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि एकदम छान व्ह्यू आपल्याला इथं दिसत आहे. एकदम सोनेरी सोनेरी किरण सॉफ्ट. तुम्ही दोघं फिरा आल्यावर तुम्ही पुढे गेलं दगड. मोबाईल पावर आले 2-3 नरम आहे बर का. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे मोहम्मद तलाव दौलताबाद येथे. आणि ही वनस्पती वेगळी दिसली. ही वनस्पती आपण जी भाजी खातो घोळ, त्या घोळाच्या भाजीसारखी आहे, पण याला वेगळंच नाव आहे. जलनीम असं नाव ह्या वनस्पतीला आहे. आणि वनस्पती सहसा पाण्यामध्ये कंटिन्यू असते. आणि ह्या उन्हामध्ये जरी असली तरी पण ही एवढ्या 42 डिग्रीमध्ये सुकत नाही. ह्या वनस्पतीचे हे महत्त्व आहे. या वनस्पतीला ब्राह्मणी असं म्हणतात. आणि आपण हात लावलेला असल्यावर एकदम नरम अशा प्रकारे गादीसारखे एकदम छान आहे. चला, आमचे सर आता आंघोळ करण्याच्या तयारीत आहे. आपण बघूया सर जे इथं कोण कोण आंघोळ करते. बघा डान्स बघा. हा सर, परत एकदा डान्स. वनस्पती गळणीम. याच्यावर आपल्याला असं उभं राहायचंय. पाहता
आमच्या ग्रुपचे एकदम ॲक्टिव्ह साधक आणि एकदम एनर्जेटिक. कसं घेऊ इकडं मुडकं इकडं सूर्याकडे चेहरा का? हां तसंच बरोबर आहे. अरे वा वा राहील ना. ओम डोक्यावरती पूर्ण उभा आहे बाबा आणि चांगली प्रॅक्टिस आहे यांना. कसं काय करते वर करते थोडं बरोबर सरळ एकदम. हा सरळ पाय. नाही ना ते याचं पाहिलं होतं तर ते याच्यावर होतं उभं डायरेक्ट काय वर नाही पोहण्याचं पण पाण्याचा आनंद घेऊ. अरे बुट राहू द्या बुट. हो सर ते पॅन्ट बी काढा. कोण आहे आपण तर ते समजा सर फोटो काढा म्हणून ते बघ. हा आमचे सोमनाथजी सर हेकडे हे निसर्गाचा आनंद घेताना ते नीलजल हे जे गवत आहे या गवतावरती झोपून एकदम थंड हवेचा आनंद घेत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे हा आनंद एकदम नरम असं गवत आहे. हम्म. आपण जी हराळ लावतो का गार्डन मध्ये त्या हराळीसारखं गवत आहे. एकदम छान आहे. ते बाहेरच करते अंघोळ. आमचे मित्रमंडळी स्विमिंगचा आनंद घेताना आणि आमचा छोटूही आता पाण्यात जातोय. पण जी अप्पा चला पाण्यामध्ये उतरा. स्विमिंग येते का? पण आपण येतील तुम्हाला पाहू बरं, करा स्विमिंग करा. जास्त मध्ये जाऊ नका. चला सगळे स्विमिंगचा आनंद घेत आहे, आपण पण घेऊया. मी जातो आता अथर्व. तू जातो पाण्यात? जास्त पुढे नको, तू इथे जा. जा पुढे. रेस लावायची का? नितीन भाऊ पा. नितीन भाऊ स्विमिंगची रेस लागलेली आहे सगळ्यांमध्ये आणि सगळे येत आहे आणि सगळ्यात पुढे आमचे गणेश भाऊ आलेले आहेत. वा 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 वा. आमची स्विमिंग करून तर झाली आहे, पण आता अडचण अशी आली का त्या पॅन्टी वाळायच्या कशा. झटकू झटकू सगळे परेशान आहे. व्हिडिओ शूटिंग काढवले काय करू फोटो काढू. नमस्कार. आज आमचा सुप्रभात ग्रुप मोमबत्ता तलावाला फेरी मारण्यासाठी आला होता आणि खरोखरच खूप चांगला आजचा दिवस राहिलेला आहे. आजच्या आम्ही या दिवशी या मोमबत्ता तलावातील पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतला आणि बऱ्याच दिवसानंतर पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद या कडक उष्णतेमध्ये भेटलेला आहे. खरोखरच आजचं जे नियोजन केलेलं आहे आपल्या सुप्रभात ग्रुपनं, त्यासाठी सुप्रभात ग्रुपसाठी एक लाईक बनत आहे. गणेश सर नमस्कार. आज मेणबत्ता तलावामध्ये येऊन आपल्याला खूप आनंद झाला आहे. आपण पोहण्याचा आनंद घेतला. इथं नाही पोहता येत पण तरी आपण थोडं उतरलो खाली. सर नितीनजी मी पण बोलायचं आहे. आज दौलताबाद मोमबत्ता तलावामध्ये आम्ही शिवप्रभात ग्रुपचे सगळे साधक आलेले होतो. त्यानंतर फिरत फिरत मस्त आनंद घेत डोंगराच्या पायथ्याशी आलो. मग मस्त तलावामध्ये पोहलो आणि नंतर कपडे बिपडे घालून घराकडे निघलेलो आहे आम्ही आता. बस बोला तुम्ही. नमस्कार. आज सकाळी 5:30 वाजता माळेवाडा इथून आपण इथे आलेलो आहे आणि सर्वजण पोहण्याचा आनंद घेतला. त्यासोबत तुमचा छोटा अथर्व आला, त्यानेही एकदम छान आनंद घेतला. आणि आपले विजभाऊ यांनी आज सुरुवात केलेली आहे. गणेशजी तिकडं रोज पोहतात त्याच्यामुळे आज पोहलेलं नाही. आणि बवन आप्पांनी
खूप दिवसानंतर आज पोहण्याचा आनंद घेतलेला आहे. तरी आता आपण सर्व माळेवाड्याला निघणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव घ्यायचं. मी आज सुप्रभात ग्रुप माळेवाडा यांच्या सोबत मोमबत्ता तलाव ह्या ठिकाणी फिरण्यासाठी आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी सर्वजण पोहण्याचा आनंद घेतला आणि मी त्यांना बघण्याचा आनंद घेतलेला आहे. आणि नंतर सर्वांनी तयारी करून वापस निघाली आहे आणि आता दौलताबादमध्ये ह्या ठिकाणी इकडे सर्वांना नाश्ता देणार आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आज आम्ही सुप्रभात ग्रुप सकाळी 5:30 वाजता मोहम्मद तलावला भेट देण्यासाठी आलो. सकाळच्या ताज्या हवात आणि आज या मोहम्मद तलावात आम्ही पोहण्याचा आनंद घेतला आणि व्यायामही झाला आणि खूप चांगलं वाटलं. आज असंच आमचं दर रविवारी पुढे ना पुढे चालू राहील. धन्यवाद. नमस्कार. खूप दिवसांनी मी सुप्रभात ग्रुपमध्ये आलेलो आहे. सरांना खूप बदनामी केलेली माझी, त्यांच्यामुळे मी इथं आलो आणि आम्ही खूप जांभळं बी खाल्ले आणि करवंद बी खाल्ले. खूप छान वाटलं. जोका बी खेळलो. आज आम्ही मुंबई तलावावर आलो आहे. सगळ्यांनी पोहण्याचा आनंद घेतला आहे आणि आम्ही आज इथं बोटिंग बघितली आणि माझा छोटा मुलगा आलेला आहे 8 वर्षाचा. त्याचा इतका आग्रह चालू आहे की मला बोटिंग करायची पण काय करणार, ते बोटिंगच 10 वाजायला चालू होते. तर त्यामुळे तो रुसून बसलेला आहे आणि व्हिडिओमध्ये बोलायचं आहे त्याला 2 शब्द पण तो बोलत नाही. तर त्याला सगळ्यांनी आपण आता बोटिंगचा आनंद घेतलेला आहे. आपण जाऊया आता. जसं सरांनी सांगितलं आहे की सोमनाथ सर आपल्याला नाश्ता देणार आहे. नाश्त्याचा आनंद घेऊया आणि आपली ट्रेकिंग इथं संपूया आणि भेटूया आता पुढच्या संडेमध्ये. धन्यवाद. चला, धन्यवाद.